नमस्कार मित्रांनो, कौल जनतेच्या या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि आज आपण आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक अवघ्या 4 दिवसांमध्ये येऊन ठेपलेली आहे। आणि या कौल जनतेच्या या कार्यक्रमामध्ये आपण थेट हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात म्हणजे वसमत विधानसभेच्या जनतेकडून थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, आपलं नाव सांगा। शेख मोहम्मद नूर करीम शेख। तर सध्या महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकरांना उमेदवारी भेटलेली आहे आणि महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण आणि याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांना उमेदवारी भेटलेली आहे। आपला पाठिंबा कुणाला असेल? शिवाजीराव जाधव। का? चांगला माणूस आहे। आणि आपण कसं पाहता की जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कसं बघतात? जिल्ह्याचा विकास कोण करू शकते? शिवाजीराव जाधव। शिवाजीराव जाधव। तर नक्कीच आपण बघू शकतो की आपण हिंगोली हिंगोली जे काही मतदारसंघ आहे त्याच्या आपण सर्व जनतेच्या हे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण वसमत तालुक्यातील या बस स्टँडवर उभे आहोत। आपलं नाव सांगा। संतोष गायकवाड। जरा तुमच्याकडे हवा कोणाची आहे? म्हणजे आता लोकसभेची निवडणूक आहे, 26 एप्रिलला मतदान आहे, तर तुम्ही मतदान म्हणजे हवा कोणाची आपल्याकडे? नागेश पाटील आष्टीकर, ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव, वंचित बहुजन आघाडीचे बी डी चव्हाण असतील किंवा कोळीकर असतील, कोणाला आपला कौल असेल? कोळीकरला का? का पण म्हणजे त्यांना मतदान का करणार आहात? काही मुद्दे तुम्ही घेतले असतील ना का आपल्याला त्यांना मतदान करायचंय? मग याची कारण काय असतील? कारण त्यांनाच माहित बघा, तेवढं तर माहित नाही आपल्याला। म्हणजे तुम्ही कोळीकरांना पाठिंबा देणार आहात? अजून आपण जनतेच्या माध्यमातून हा कौल या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जनतेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण काकांशी चर्चा करणार आहोत। काका, आपलं नाव सांगा। तर सध्या आपल्या हिंगोली मतदारसंघामध्ये 26 एप्रिलला मतदान आहे, तर आपला कौल कोणाला असणार आहे? म्हणजे महाविकास आघाडीला, महायुतीला किंवा वंचित बहुजन आघाडीला किंवा अपक्ष डॉक्टर ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव, कोणाला कौल असेल? शिवाजीराव जाधव। याचं कारण सांगू शकता का? कारण काय सांगा? तर आपण नक्कीच बघू शकतो की आता आपण काही तरुणांना सुद्धा याचे प्रश्न विचारणार आहोत। दादा, आपलं तुझं नाव सांग। श्याम सुंदर खरड। तुझा कौल कोणाला असेल आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये, हिंगोली मतदारसंघामध्ये? नागेश पाटील आष्टीकर म्हणजे महाविकास आघाडी। उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे। का? ते गद्दार आहे। कोण गद्दार आहे? एकनाथ शिंदे। बरं, तर नक्कीच आपण जनतेचा कौल या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करत आहोत समोर। तर आपण आजोबा आहेत, आजोबांना विचारण्याचा प्रयत्न करत आहोत। नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी। का? त्याने विकास केला। काय 60 वर्षात केले त्यांनी विकास केला। तर काका सांगत आहेत की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये विकास झाला आणि 60 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने विकास केला नाही, असं काकांचं म्हणणं आहे। अजून कौल या कार्यक्रमाच्या अंतर्गत अजून तरुणांना याचे प्रश्न करणार आहोत। काही तरुणांना याचे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, आपलं नाव सांगा। बाबूराव शिंदे। बाबूराव शिंदे। तर महाविकास आघाडी का महायुती? नाही, आमचं मतदान आता सध्या उद्धव ठाकरे गटाला। उद्धव ठाकरे? हो। मग उद्धव ठाकरे गटाला म्हणजे राहुल गांधी, नागेश पाटील आष्टीकर। आपल्या इथं लोकलचं नागेश पाटलाला। लोकलचे नागेश पाटील आष्टीकर। हो। बाबूराव कदम कोळीकर का नाही? नाही, बीजेपीने सगळे खोटे बोलून आजपर्यंत तरी मोदीने सगळे शेतकऱ्याच्या गंभीर समस्या आहेत। शेतीला भाव म्हणजे मालाला भावच नाही काय शेतीला, सगळे खोटे बोलले। फक्त धर्माच्या नावावर मतदान घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी। सगळा शेतीचा प्रश्न झाला आणि मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। म्हणजे या हिंगोली मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा काही परिणाम पडेल? खूप मोठा पडणार। त्यांनी जातीवादाला लावून भांडण लावून दिले फक्त देवेंद्र फडणवीस समाजामध्ये। त्याच्यामुळं आमचं मतदान देवेंद्रच्या विरोधात। नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूने तुम्ही आहात सध्या, नेमके याची कारण सांगू शकता का? हो, शेतीमालाला भावत नाही आणि मराठा आरक्षण सगळ्यात मोठं।
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की शेतकऱ्यांना आम्ही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 6 हजार रुपये दिलेत, 1 लाख रुपये काढून घ्यायलेत आणि 6 हजार रुपये द्यायलेत, 18% 25% जीएसटी काढून घ्यायलेत ते. शेतीमालाचे खताचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले, मजुरीचे भाव 200 रुपये एक बाई भेटत नाही, 6 हजार रुपये हातावर द्यायलेत, 1 लाख रुपये काढून घ्यायलेत. कुठं जाईल शेतीचं? 4 वर्षापूर्वी, जो 5 वर्षापूर्वी मोदीच्या अगोदर बी 4,000 रुपये सोयाबीनला 5,000 रुपये भाव होता आणि आता भाव तेवढाच झालाय. मग काय दुप्पट देतो म्हणे ना उत्पन्न, मोदी शेतीचं मग दुप्पट करतो म्हणे. आणि नाही, देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधी पक्षनेता होता त्यावेळेस पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक दिंडी काढली होती लातूरून. त्यावेळेस ते काय म्हणले होते बघा, 6,000 रुपये भाव सांगितला होता त्यांनी दिंडीमध्ये, आणि आज भाव 6,000 कुठे गेला मग त्यांचा? खोटं म्हणून सत्तेमध्ये आले आणि सगळं प्रशासन ईडीच्या जोरावर सगळी सत्ता त्यांनी, विरोधक सगळे लोक फोडले. आणि ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, आता अजित पवारवर 80,000 करोड कोटीचा घोटाळा होता, ते त्यांना सत्तेमध्ये घेऊन अर्थमंत्री केलं त्यांनी. म्हणजे त्याच्यामुळे सगळा विरोध चालला. अजून एक प्रश्न विचारायचा आहे, बोला. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? नाही, उद्धव ठाकरे. बर, म्हणजे उद्धव ठाकरेंशी आपण एकनिष्ठ आहात? एकनिष्ठ. उद्धव ठाकरेशी एकनिष्ठ. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीच्या काळामध्ये खूप चांगलं प्रशासन चालवलं, कोरोनाच्या काळात सुद्धा खूप चांगलं चालवलं त्यांनी, आणि यांनी तो विरोध केला, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे. तर नक्कीच आपण जाणून घेऊ शकतो की जनतेचा कौल इथं महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांना आहे. अजून काही तरुण आहेत, अजून त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, आपलं नाव? नाही विचार. तर अजून काही लोक आहेत, त्यांनाही आपण हे विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला दादा, आपण कुठले? हिंगोली. आता आपल्याला आपलं 26 एप्रिलला मतदान आहे, बरोबर? हो. तर आपलं मतदान, आपला कौल कुणाला? म्हणजे महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, महायुतीचे बाबुराव कदम कोळीकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी.डी. चव्हाण आणि अपक्ष ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव, या चौघांपैकी आपला कौल कुणाला असेल? महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकरला. याचं कारण? कारण यांचे त्या मुख्यमंत्र्यांनी कामी बरोबर नाही केले. पुन्हा समाजाला मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून आणि त्यांना डावललं, आरक्षण दिलं नाही दिलं. त्यामुळे मराठा समाज हा संपूर्ण त्यांच्या विरोधात आहे. तर नक्कीच आपण काही तरुणांकडून या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत अजून काही तरुण. दादा, तू काय करतोय? अरे सांग, 26 एप्रिलला मतदान आहे आपलं, काय सांगशील? मतदान नाही आलं का? नाही आलं? तुला मतदान आले? आपलं नाव सांगा. आपला मतदारसंघ हाच आहे का, हिंगोली? तर नक्कीच या धावपळीच्या जगामध्ये काही ना काही 2 मिनिटं तरी लोक वेळ आपल्याला देत आहेत. तर या हिंगोली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी.डी. चव्हाण आणि अपक्ष ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्या चौघांमध्ये 4 रंगी लढत होताना दिसत आहे. परंतु कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत वसमत विधानसभेच्या लोकांची जो कल आहे महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांनाच देताना दिसत आहे. धन्यवाद.